मित्रांनो, सर्वांचं मी माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 19 मार्च 2025. प्रश्न क्रमांक 1. भारतातील कोणत्या शिक्षण संस्थेला जगातील सर्वोत्तम विद्यापीठात स्थान मिळाले आहे? ऑप्शन ए वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ऑप्शन बी IIT दिल्ली, ऑप्शन सी IIT मद्रास, ऑप्शन डी वॉलचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. याचा आन्सर आहे ऑप्शन ए वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. प्रश्न क्रमांक 2. अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बच्चू विल्लोमर हे किती महिन्यानंतर पृथ्वीवर परतणार आहे? ऑप्शन ए 8, ऑप्शन बी 7, ऑप्शन सी 9, ऑप्शन डी 5. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 9. नंतरचा प्रश्न क्रमांक 3. एकाच प्रवासात अंतराळ स्थानकात सर्वात जास्त दिवस घालवणाऱ्या सुनीता विल्यम्स कितव्या महिला ठरल्या आहे? ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 4, ऑप्शन डी 1. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 3. नंतरचा प्रश्न क्रमांक 4. अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि 19 मार्च 2025 पर्यंत किती दिवस अंतराळात घालविले आहेत? ऑप्शन ए 281, ऑप्शन बी 285, ऑप्शन सी 288, ऑप्शन डी 286. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 286. नंतरचा प्रश्न क्रमांक 5. ADRच्या अहवालानुसार भारतात किती टक्के महिला आमदार आहे? ऑप्शन ए 8, ऑप्शन बी 9, ऑप्शन सी 10, ऑप्शन डी 11. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 10. त्याचा प्रश्न क्रमांक 6. ADRच्या अहवालानुसार भारतात कोणत्या राज्यातील आमदार सर्वाधिक अब्जाधीश आहेत? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी कर्नाटक, ऑप्शन सी केरळ, ऑप्शन डी तामिळनाडू. याचा आन्सर आहे ऑप्शन डी कर्नाटक. नंतरचा प्रश्न क्रमांक 7. ADRच्या अहवालानुसार कोणत्या राज्यातील आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल आहे? ऑप्शन ए आंध्र प्रदेश, ऑप्शन बी तेलंगणा, ऑप्शन सी उत्तर प्रदेश, ऑप्शन डी मध्य प्रदेश. याचा आन्सर आहे ऑप्शन ए आंध्र प्रदेश. त्याचा प्रश्न क्रमांक 8. कोणत्या भारतीय महिला खेळाडूने 23 वर्षाखालील एकदिवसीय स्पर्धेत विकेटची हॅट्रिक केली आहे? ऑप्शन ए दीप्ती शर्मा, ऑप्शन बी श्रेयांका पाटील, ऑप्शन सी स्नेह राणा, ऑप्शन डी शेफाली वर्मा. याचा आन्सर आहे ऑप्शन डी शेफाली वर्मा. नंतरचा प्रश्न क्रमांक 9. जागतिक ॲथलेटिक्स संघटनेने कोणत्या भारतीय महिला ॲथलेटवर बंदी घातली आहे? ऑप्शन ए लिली दास, ऑप्शन बी अर्चना जाधव, ऑप्शन सी कविता यादव, ऑप्शन डी प्रीती लांबा. याचा आन्सर आहे ऑप्शन बी अर्चना जाधव. नंतरचा प्रश्न क्रमांक 10. जागतिक ॲथलेटिक्स संघटनेने भारतीय महिला ॲथलेट अर्चना जाधववर किती वर्षाची बंदी घातली आहे? ऑप्शन ए 1, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 2, ऑप्शन डी 4. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 4. नंतरचा प्रश्न क्रमांक 11. पुरुष व महिला महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा कोणत्या ठिकाणी होत आहे? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी पुणे, ऑप्शन सी ठाणे, ऑप्शन डी छत्रपती संभाजीनगर. याचा आन्सर आहे ऑप्शन सी ठाणे. नंतरचा प्रश्न क्रमांक 12. पुरुष व महिला महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा 2025चे आयोजन कोणत्या कालावधीत ठाणे येथे करण्यात येणार आहे? ऑप्शन ए 19 ते 23 मार्च, ऑप्शन बी 21 ते 25 मार्च, ऑप्शन सी 25 ते 27 मार्च, ऑप्शन डी 20 ते 23 मार्च. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 19 ते 23 मार्च. त्याचा प्रश्न क्रमांक 13. ठाणे येथे आयोजित पुरुष व महिला महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा 2025चे उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार आहे? ऑप्शन ए अजित पवार, ऑप्शन बी एकनाथ शिंदे, ऑप्शन सी उद्धव ठाकरे, ऑप्शन डी गणेश नाईक. याचा आन्सर आहे ऑप्शन डी गणेश नाईक. त्याचा प्रश्न क्रमांक 14. चालू आर्थिक वर्षात निव्वळ प्रत्यक्ष कर संकलनात आतापर्यंत किती टक्के वाढ झाली आहे? ऑप्शन ए 14.50, ऑप्शन बी 13.13, ऑप्शन सी 11.14, ऑप्शन डी 15.15. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 13.13. त्याचा प्रश्न क्रमांक 15. चालू आर्थिक वर्षात निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन आतापर्यंत किती लाख कोटी रुपये झाले आहे? ऑप्शन ए 21.16, ऑप्शन बी 23.55, ऑप्शन सी 24.56, ऑप्शन डी 25.50. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 21.16. नंतरचा प्रश्न क्रमांक 16. फेब्रुवारीमध्ये भारताची व्यापार तूट किती अब्ज डॉलरपर्यंत कमी झाली आहे? ऑप्शन ए 15.07, ऑप्शन बी 17.05, ऑप्शन सी 14.05, ऑप्शन डी 13.07. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 14.05. नंतरचा प्रश्न क्रमांक 17. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार फेब्रुवारीमध्ये देशाची वस्तू निर्यात किती अब्ज डॉलरवर पोहोचली आहे? ऑप्शन ए 36.91, ऑप्शन बी 27.77, ऑप्शन सी 30.99, ऑप्शन डी 28.90. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 36.91.
नंतरचा प्रश्न क्रमांक 18 खालीलपैकी कुठे सार्वजनिक आरोग्य आणि जल शिखर परिषद आयोजित केली जाणार आहे? ऑप्शन ए भोपाळ, ऑप्शन बी जयपूर, ऑप्शन सी प्रयागराज, ऑप्शन डी चेन्नई. याचा आन्सर आहे ऑप्शन सी प्रयागराज. नंतरचा प्रश्न क्रमांक 19 भारत आणि ऑस्ट्रेलिया संरक्षण धोरणाच्या चर्चेच्या 9व्या आवृत्तीचे आयोजन कुठे करण्यात आले होते? ऑप्शन ए कोलकाता, ऑप्शन बी नवी दिल्ली, ऑप्शन सी हैदराबाद, ऑप्शन डी मुंबई. याचा आन्सर आहे ऑप्शन बी नवी दिल्ली. नंतरचा प्रश्न क्रमांक 20 भारत आणि न्यूझीलंड यांच्या क्रीडा शिक्षण क्षेत्रासह किती करार करण्यात आले आहे? ऑप्शन ए 4, ऑप्शन बी 5, ऑप्शन सी 7, ऑप्शन डी 6. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 6. नंतरचा प्रश्न क्रमांक 21 आसियान गटाची दहशतवादी विरोधातील 14वी बैठक कुठे आयोजित करण्यात आली आहे? ऑप्शन ए नवी दिल्ली, ऑप्शन बी बंगळुरू, ऑप्शन सी पुणे, ऑप्शन डी लखनौ. याचा आन्सर आहे ऑप्शन ए नवी दिल्ली. नंतरचा प्रश्न क्रमांक 22 आसियान गटाच्या दहशतवादी विरोधातील 14वी बैठकीचे सह अध्यक्ष भारत आणि कोणता देश असणार आहेत? ऑप्शन ए जपान, ऑप्शन बी जर्मनी, ऑप्शन सी मलेशिया, ऑप्शन डी फ्रान्स. याचा आन्सर आहे ऑप्शन सी मलेशिया. नंतरचा प्रश्न क्रमांक 23 कोणत्या राज्यात लचित बारफुकन पोलीस अकॅडमीचे उद्घाटन करण्यात आले आहे? ऑप्शन ए बिहार, ऑप्शन बी आसाम, ऑप्शन सी झारखंड, ऑप्शन डी नागालँड. याचा आन्सर आहे ऑप्शन बी आसाम. नंतरचा प्रश्न क्रमांक 24 आसाम राज्यात कोणाच्या हस्ते लचित बारफुकन पोलीस अकॅडमीचे उद्घाटन करण्यात आले आहे? ऑप्शन ए नरेंद्र मोदी, ऑप्शन बी राजनाथ सिंग, ऑप्शन सी रामनाथ कोविंद, ऑप्शन डी अमित शहा. याचा आन्सर आहे ऑप्शन डी अमित शहा. नंतरचा प्रश्न क्रमांक 25 भारत सरकारने इस्रोच्या कोणत्या मिशनला मंजुरी दिली आहे? ऑप्शन ए चंद्रयान 4, ऑप्शन बी चंद्रयान 5, ऑप्शन सी चंद्रयान 6, ऑप्शन डी चंद्रयान 7. याचा आन्सर आहे ऑप्शन डी चंद्रयान 5. नंतरचा प्रश्न क्रमांक 26 भारत सरकारने इस्रोच्या चंद्रयान 5 मोहिमेला मंजुरी दिली असून ते कोणत्या देशाच्या मदतीने केले जाणार आहे? ऑप्शन ए फ्रान्स, ऑप्शन बी रशिया, ऑप्शन सी जर्मनी, ऑप्शन डी जपान. याचा आन्सर आहे ऑप्शन डी जपान. मित्रांनो अशाच चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.